या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्र गात त्याचा जय जयकार करू. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 117 कोण मित्र येशू वाणी सारे ओझे वहाया. कोण मित्र येशू वाणी सारे ओझे वहाया. सर्व दुःखे तो ऐकूनी साह्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो. शांती खरी हरवूने शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया. धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो. मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले खांब जडवाहाया. त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वाहूनी सिद्ध अंगीकाराया. मंडळी आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारणार आहोत. हा मतांगीकार म्हणत असताना आपल्याला तो पुष्कळ वर्षांपासून म्हणता येतो म्हणून नव्हे, तर एक एक वचन, एक एक वाक्य, एक एक शब्द मनपूर्वक आत्मीयतेने, विश्वासाने आणि प्रभू येशू ख्रिस्तावरचा आमचा विश्वास या मतांगीकाराने आपण व्यक्त करू. आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर बसेल. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत काही क्षण परमेश्वराच्या सानिध्यात घालवू. यामध्ये आपण आपल्या गरजा, आपल्या विनंत्या परमेश्वरापुढं सादर करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी आमच्या जिवंत कनवाळू कृपाळू परमेश्वरा, तुझ्या पवित्र सानिध्यात
जो आनंद आम्हाला लाभलेला आहे तुझ्या पावित्र्यात, परमेश्वरा तू आम्हाला पुन्हा एकदा एकरूप केलेला आहेस. आम्ही सर्वजण ही मंडळी या उपासनेत तुझ्या पुढं हजर झालेलो असताना तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू, कारण तू आमचा देव आहेस, तू आमचा तारणदुर्ग आहेस, तू आमच्यासाठी सर्व या जगातील व्यवस्थेत परमेश्वरा आमच्या बरोबर चालणारा देव आहेस. आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो. या दिवसांमध्ये जेव्हा संपूर्ण जग या आणीबाणीच्या काळात या वाईट परिस्थितीत अडकलेलं असताना देखील तुझी उपासना, तुझी भक्ती करण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकलं नाही, कारण एका जिवंत देवाची उपासना आम्ही सर्वजण करीत आहोत. परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात येतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या मंडळीतील प्रत्येक त्या लहान थोरांसाठी ज्यांचा जीवात्मा तू सुरक्षित ठेवलेला आहेस, त्या सर्व प्रियजनांना तू आपल्या पंखांच्या खाली आश्रय देऊन जशा रीतीने आजपर्यंत सांभाळलेला आहेस प्रभू, इथून पुढे देखील आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ही खात्री झालेली आहे की ते तुझ्यामध्ये सुरक्षित राहतील. परमेश्वर, आमच्या मंडळीतील जे वयोवृद्ध आहेत, शारीरिक दुर्बलतेमुळे परमेश्वरा ते खचलेले आहेत, अशक्तपणा कदाचित जाणवत असेल, परंतु आम्ही तुझी शक्ती त्यांच्यासाठी मागतो. सामर्थ्यपुरी तुझं दयेचं आणि कृपेचं छत्र या प्रियजनांवर सदैव असू दे. परमेश्वरा, त्यांच्यासाठी तू सावली असा हो आणि या वृद्धापकाळात तू त्यांना लागणारं आरोग्य, तुझी कृपा, दीर्घायुष्य आणि तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तम पदार्थांनी या प्रियजनांना तू तृप्त ठेव. जे शारीरिक आजारपणामुळे, अशक्तपणामुळे परमेश्वरा तुझ्यापुढं विनवणी आणि प्रार्थना करीत असतील, तू त्यांना आरोग्य द्यावंस, तू त्यांना या अवस्थेतून बाहेर काढावंस, तू त्यांची स्थिती जाणून परमेश्वरा त्यांना लवकरात लवकर बरं वाटू द्यावंस, अशी दयादृष्टी तू त्या प्रियजनांवर कर. आम्ही सर्वजण प्रभू तुझे उपकार स्मरण करीतो. मागील आठवड्यात जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला आणि जशा रीतीने आम्हा सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे परमेश्वरा की जगभरातील सर्व परिचारिका आणि परिचारक जे मोठ्या विश्वासाने आणि पूर्ण अंतःकरणाने जी सेवा अशा भयंकर भीतीच्या वातावरणात देखील करीत आहेत, परमेश्वरा त्यांच्या समर्पणाबद्दल, त्यांच्या या संघर्षाबद्दल, त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या सर्व प्रियजनांना, आमच्या मंडळीतील सर्व परिचारिका, बंधू आणि भगिनी, या सर्वांना प्रभुदेवा तुझ्या आत्म्याने तू सांभाळ. तुझ्याकडून मिळणाऱ्या सर्व उत्तम आशीर्वादाने तू त्यांना परिपूर्ण कर. कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण त्यांना पडू देऊ नकोस, तर तुझी कृपा, तुझी दया त्यांच्या अवतीभोवती सदैव सुरक्षेचं कुंपण म्हणून राहील, अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आमच्या मंडळीतील जे तरुण वर्ग आहेत परमेश्वरा, शिक्षण पूर्ण करून आता नोकरीच्या शोधात असतील, परमेश्वरा ही अवस्था, हा काळ, हे दिवस आमच्या डोळ्यापुढं कठीण वाटतात, परंतु परमेश्वरा तू आमच्यासाठी मार्ग काढणारा देव आहेस, तू आमच्यासाठी व्यवस्था करणारा देव आहेस. तू आमचं आकारविरहित झालेलं जीवन सौंदर्याने परिपूर्ण करणारा देव आहेस. या गोष्टींबद्दल आमची खात्री झालेली असताना प्रेमळ प्रभू, या तरुणांना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. त्यांच्या उपजीविकेची काळजी तुला आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे जे तुझ्यावर अवलंबून आहेत ते निश्चितच यश प्राप्त करतील. ते निश्चितच आपल्या पायावर उभे राहून परमेश्वरा आपल्या कुटुंबियांचं आणि आपलं स्वतःचं पालनपोषण व्यवस्थित रीतीने करू शकतील. या जगाची अर्थव्यवस्था आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, ज्या रीतीने भाकीत केलं जात आहे, ज्या रीतीने आमच्या पुढं येणारे प्रश्न मांडले जात आहेत प्रभू, यामुळे आम्ही
निराश होऊ नये, आम्ही खचून जाऊ नये म्हणून तू आमचा सांभाळ कर. तू आम्हाला शक्ती प्रदान कर. या सर्व गोष्टींना तोंड देण्याकरिता तू आमच्या मनाची, आमच्या हृदयाची तयारी कर, जेणेकरून परमेश्वरा कुठल्याही परिस्थितीत आम्ही स्वतःला एक अपयशी म्हणून पाहू नये, तर आमचा सर्व अधिकार प्राप्त परमेश्वर जो विजयी देव आहे त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवून चालू, अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. आजची भक्ती तू आपल्या हाती घे. ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने लोक अशा रीतीने व्हर्च्युअल मीडियाच्या माध्यमातून भक्तीत सम्मिलित झालेले आहेत, अशा सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. कुटुंबामध्ये भक्ती होऊ दे. प्रत्येक मंडळांमध्ये असणारे तुझे विश्वासणारे लोक या भक्तीमध्ये एक रूप समरूप होत असताना परमेश्वरा त्यांना तू सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाने आणि आशीर्वादाने परिपूर्ण कर. इथून पुढची भक्तीची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. तुझ्या गौरवासाठी जे गीत गायले जातील, तुझ्या स्तुती प्रित्यर्थ ज्या प्रार्थना केल्या जातील, तुझ्याकडे विनवणी आणि मागणी केली जाईल, या सर्व प्रार्थनेचं उत्तर प्रभुदेवा तू आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे द्यावंस, अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो आणि आजची भक्ती तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीतो. विश्वासाने मागत आहोत प्रभू, या भक्तीद्वारे केवळ तू गौरविला जा, तुझं नाव उंचावलं जाईल, तुझी थोरवी आम्ही गाऊ, अशी दया तू आम्हा सर्व लेकरांवर कर. रॉबिन्सन कुटुंब तू आशीर्वादित ठेव. सर्वांना नावाने हाक मार. सर्वांचं संरक्षण तू आपल्या दिव्यदूतांच्याद्वारे कर. आम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी परमेश्वरा तू स्वतःहून वैयक्तिक रीतीने घे, अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ केली आहे. प्रभू, या सर्व प्रार्थनेचं उत्तर आम्हाला निश्चितच तू दिलेलं आहेस, ही खात्री बाळगून आम्ही स्वतःचं शरीर, जीव आणि आत्मा तुझ्या हाती सोपवितो. आणि ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो तेव्हा अशा रीतीने प्रार्थना करावया शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 534, होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, सर्वजण मिळून गाऊ. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तेणे दृष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये झोड भारी वारीची, खिंडिया टेकाडांत ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी,
आज आपल्या आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी संस्कार व विधी या पुस्तकातून 20वा रविवार आपण आळीपाळीने म्हणणार आहोत. परमेश्वराची आशा. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोकसमुदाय सण करीत तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले, आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवीत नेई याची मला आठवण झाली, म्हणजे माझा जीव हलाक होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काही लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मज वरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्रीस त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्यास मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कुठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. तेणे करून माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. सुवन्द्य देव परात्पर, स्तव हो त्याला खालीवर. तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रिकाला त्या अनंत मान. आमीन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो पौलाचे थेसलनिकाकरास पहिले पत्र, पौलाचे थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 12व्या वचनांपासून ते 22व्या वचनांपर्यंत. पौलाचे थेसलनिकाकरास पहिले पत्र 5वा अध्याय 12 ते 22. निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या.
सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. संदेशांचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओत. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. आपल्या मनाच्या तयारीकरिता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 494, गीत क्रमांक 494, या पुढे प्रभू माझे सर्वस्व, या पुढे प्रभू माझे सर्वस्व. या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे तव सेवा हे मम अन्न, तव चिंतन हे मम शयन. या पुढे तव नामाचा जय घोष हा माझा श्वासोश्वास. या पुढे ही दृष्टी जगाला विटली तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे तुझ्यासाठी गृहसुतदारा, तुझ्यासाठी सर्व पसारा. या पुढे तुझ्यासाठी वसती देही, तुझ्यासाठी दिशा ह्या दाही. ह्या पुढे हे सत्वर पिले घे एवढे दे. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे मम विचार तू मम उक्ती, तू युक्ती भुक्ती मुक्ती. या पुढे मी तू हा भेदच नुरला, उरला तरी तो दिसण्याला. या पुढे मी मुक्त सुखी, मी शांत सदा स्वर्गात. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला आनंद आहे की परमेश्वराचं वचन हे प्रत्येक स्थितीसाठी, प्रत्येक प्रश्नांसाठी आणि आम्ही तोंड देत असलेल्या प्रत्येक प्रसंगासाठी उपयुक्त आणि आशीर्वादाचं कारण आहे.
आज जे वचन परमेश्वराच्या मुखातून निघालेले, आत्म्याने प्रेरित असलेले आपल्यापुढे सादर होत आहे, ते वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यापर्यंत यावं म्हणून एक प्रार्थना निश्चितच आपण आपल्या मनात करा आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सद्बोध, पवित्रीकरण आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा ध्यास, एका हरिणीच्या त्या पाण्यासाठी तिचं तळपत राहणं आणि ती जशा रीतीने लुलपते तशा प्रकारे आमचं मन, आमचं हृदय, आमचं अंतःकरण देवाच्या वचनांना स्वीकारण्याकरिता अतिशय उत्साही राहावं म्हणूनही आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, तू दिलेली वचने आम्हासाठी आध्यात्मिक उन्नतीकरिता आहेत. सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला पुरी आणि जे काही आम्ही ऐकणार आहोत त्यावर मनन आणि चिंतन करून ते आम्ही आमच्या जीवनात आत्मसात करावं म्हणून तू आमचा सहाय्य करता हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने मागितले म्हणून तू ऐक. आमेन. पालकांची आवश्यकता असलेल्या एका मंडळीत अनेक उमेदवारांना त्यांच्यामध्ये येऊन उपदेशासाठी आमंत्रित करण्यात येतं. त्यापैकी एका पालकाने स्तोत्र 9 अध्याय आणि 17व्या वचनात सांगितल्याप्रमाणे दुर्जन अधोलोकात परत जातील या विषयावर उपदेश केला. त्या उपदेशानंतर त्या निवड मंडळाच्या अध्यक्षांनी त्या पालकांना स्वीकारण्याच्या पक्षात आपली संमती दर्शविली नाही. काही आठवड्यानंतर दुसरा एक उपदेशक तेथे उपदेशासाठी आलेला त्या मंडळीने पाहिला आणि त्याने देखील त्याच वचनातून उपदेश केला. यावेळी त्या निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की हे चांगले पालक आहेत, आपण त्यांना निवडून घेऊ. यावेळेस इतर जे सभासद त्या मंडळात होते ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले की हे तुमच्या पसंतीस का उतरले, कारण यापूर्वी त्या पालकांनी देखील हाच संदर्भ घेऊन स्तोत्र 9 अध्याय 17व्या वचनांवर उपदेश केलेला होता. तेव्हा अध्यक्षांनी त्यांना उत्तर दिले, हे खरं आहे, परंतु जेव्हा या दुसऱ्या उपदेशकाने दुर्जन अधोलोकात परत जातील या वचनांवर जोर दिला तेव्हा त्याने ते आपल्या डोळ्यातील अश्रूंनी आणि आवाजात असलेल्या कळकळीने आम्हाला सांगितले. प्रियांनो, अशाच प्रकारे अचानक बदलणाऱ्या स्थितीत, मोठ्या संकट समयात पौलाने थेसलोनिकाकरास लिहिलेले हे पत्र आज आपल्या मनन आणि चिंतनाकरिता आलेलं आहे. पेत्राला उद्देशून जेव्हा येशू ख्रिस्त मत्तयकृत शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायात 18व्या वचनात म्हणतात की या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. या खडकावर मी आपली मंडळी रचीन. ज्या मंडळीची रचना ख्रिस्त येशूने केली तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही एक चालणार नाही, ही शाश्वती, ही खात्री परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. पौलाच्या मतानुसार अधोलोक म्हणजे कबर, अधोलोक म्हणजे मृतावस्थेत असणारी ती जागा, अधोलोक म्हणजे मृतात्म्यांचे जग. या ठिकाणी
आपण आत्मिक रीतीने मृत पावलेले असे लोक समजू. गुन्हेगारांची वस्ती असलेला विभाग, ज्या ठिकाणी विश्वासघातकी, फसवाफसवी, धोकेबाजी, दंगलबाज, स्वार्थाने भरलेले आणि अक्षरशः एकमेकांचे प्राण घेणारे लोक, प्राणघातक लोकांची ही वस्ती ठरेल. हे एक गंभीर असं नरक किंवा अधोलोक म्हणायला हरकत नाही. आज आपण स्वतःला अशा संस्कृतीत घेरलेले असे पाहतो, जी संस्कृती ख्रिस्ती शिकवणीकडे अधिकच वैमनस्य दाखविणारी ठरत आहे. ख्रिस्ती शिकवण, परमेश्वराचं सत्यवचन आणि त्याच्याकडून आलेलं शिक्षण याच्या विरोधात ती असलेली आम्हाला दिसते. पौलाचे हे जे पत्र, थेसलोनिकाकरास पहिले पत्र, 2 विभागात विभागले गेलेले आहे. पहिला भाग म्हणजे तो खाजगी, वैयक्तिक असा संबोधन करीतो आणि दुसरा भाग हा व्यावहारिक किंवा व्यवहार्य या पद्धतीने मांडला गेलेला आहे. या दुसऱ्या भागात पौल थेसलोनिकाकरास व्यवहारिक सूचना देताना आपल्याला दिसून येतो, जे त्यांना अधोलोकाच्या द्वाराचे परिणाम टाळण्याकरिता उपयुक्त असे होणाऱ्या सूचना होत्या. पौलाच्या या सूचना जेव्हा आपण बारकाईने पाहतो, ख्रिस्ती गुणात जगण्याचे आपले सार नष्ट करण्यापासून आपण त्या सैतानाच्या विनाशकारी शक्ती किंवा त्याच्या युक्ती किंवा त्याच्या सर्व प्रकारचे कौशल्य ही कशी दूर ठेवू शकतो याबद्दल आपणास मिळालेली शिकवण आहे. मंडळीची रचना ख्रिस्त जो धोंडा, जो खडक, त्याच्यावर झालेली आहे. तुमची आणि माझी बांधणी, तुमची आणि माझी रचना ही ख्रिस्तासारख्या खडकावर झालेली आहे. देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा तो जिवंत धोंडा आहे. आणि त्याच्याजवळ येत असता तुम्ही आणि मी, आपण स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहात. प्रियांनो, व्हॉट्सॲपवर या दिवसांमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून एक मेसेज वारंवार फॉरवर्ड होत आहे आणि तो म्हणजे सैतान येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की पहा, मी तुमची मंदिरं, मी तुझी उपासना स्थळं बंद करून टाकली. आणि येशू ख्रिस्त हसत त्याला उत्तर देताना आपल्याला दिसतात. ते म्हणतात की तू उपासना स्थळं बंद केली नाहीत, परंतु प्रत्येक कुटुंब हे आता उपासना स्थळ झालेलं आहे. प्रत्येक कुटुंब उपासनेची जागा झालेली आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते प्रभूच्या ठाई आम्ही सर्व आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहोत. अधोलोकाचे द्वार आणि मृतावस्था ही एकसारखी आहेत. अधोलोकाचे द्वार म्हणजे आध्यात्मिक मृत अवस्था आणि ही ख्रिस्तात रचले जात असणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम उद्भवू शकणार नाही, ही खात्री आम्हाला व्हायला हवी. याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा एका स्टेशनवर 2 आगगाडीचे इंजिन हे बारकाईने निरीक्षण करणारे काही लोक तिथे उभे होते आणि या दोन्ही आगगाडींच्या इंजिनकडे पाहून
त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हे विशाल काय, दोन्ही इंजिन एकसारखे दिसतात. आणि या त्यांच्या प्रतिक्रियेकडे पाहून त्या इंजिनचा ड्रायव्हर त्यास उत्तर देतो, बाह्य रूपाने निश्चितच हे एकसारखे दिसत असतील, परंतु खऱ्या अर्थाने ते एकसारखे नाहीत. एकामध्ये ऊर्जा नाही, एकामध्ये ती अग्नी नाही, आणि म्हणून स्वतःला देखील खेचण्याची ताकद त्या इंजिनमध्ये नाही. आणि दुसऱ्या इंजिनमध्ये ऊर्जा आहे, आणि त्या ऊर्जेमधून बाष्पीकरण म्हणजे त्यामधून एक ऊर्जा निर्माण होऊन त्या अग्नीतून त्या इंजिनला एक क्षमता प्राप्त झालेली आहे. ती केवळ स्वतःला खेचण्याची नव्हे, तर तिच्या मागे लागलेल्या सर्व डब्यांना खेचून नेण्याची क्षमता त्या इंजिनमध्ये आहे. प्रियांनो, या उदाहरणातून हाच फरक आम्हाला एक सत्य ख्रिस्ती आणि एक औपचारिक ख्रिस्ती मनुष्यात जाणवतो. सत्य ख्रिस्तीपणा आणि केवळ औपचारिकता म्हणून ख्रिस्ती वावरणं, यामध्ये हाच फरक आहे. ख्रिस्ताचा आत्मा, जो सत्याचा आत्मा, जो देवाचा आत्मा जेव्हा आम्हामध्ये असतो, अधोलोकाच्या द्वाराचे आमच्यावर काही एक चालत नाही, त्या मंडळीवर ह्याचे काही एक चालत नाही. आत्मा असणारी व्यक्ती, जिच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करतो, ती व्यक्ती असं म्हणेल की मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो, मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. पाळक असोत किंवा मंडळीतील इतर सभासद असोत, आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या प्रीतीचे शुभवर्तमान सोपविले गेले आहे, आणि ते इतरांपर्यंत कसे पोहोचवायचे याचे देखील ज्ञान पवित्र शास्त्रात नमूद केलं गेलेलं आहे. प्रियांनो, या गोष्टीला समजण्याकरिता एक साधारण उदाहरण मी आपल्यापुढे ठेवू इच्छितो. एक मेसेज पुष्कळ दिवसांपूर्वी आलेला होता. तो म्हणजे जपान आणि भारत या दोन प्रकारच्या मतप्रणालींवर. जपानमधले लोक ते असा विचार करतात, मला जर जमतं तर तुला देखील जमेलच, मला जर ते शक्य आहे तर तुला देखील ते शक्य होणार. जर कोणालाच जमणार नाही, जर ते कोणालाच जमत नाही, तर तू ते जमवलंच पाहिजे, तू ते शक्य करूनच दाखवलं पाहिजे. ही जपानी लोकांची मनोवृत्ती किंवा त्यांच्या मनाचं हे स्पष्टीकरण. त्या विरोधात भारतीय लोकांचं असं मत इथे मांडलं गेलं, जर कोणाला ते जमत असेल तर ते त्यानेच करावं, जर कोणाला ते जमत असेल तर ते त्यानेच करावं. जर ते कोणालाच जमत नाही, जर ते कोणालाच शक्य होत नाही, तर मी कसा ते शक्य करू शकणार, तर मला ते कसं जमणार. आपण कोणत्या मतप्रणालीत मोडतो हा प्रश्न आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलेल्या त्या प्रश्नाप्रमाणे आहे, जिथे तो म्हणतो, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. लूक 9:20. निरनिराळे सद्बोध पौलाने थेसलोनिकांकरास दिलेल्यांपैकी केवळ 3 आपण
आपल्या मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता आज पाहणार आहोत. केवळ 3 त्या सूचना आपण आज त्याच्यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. वचन 12 आणि 13. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. कामांमुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्या. प्रियांनो, आपण इतर धर्मीय पुढाऱ्यांबद्दल पाहतो. त्यांचे जे धार्मिक पुढारी असतात त्यांच्याबद्दल एक वेगळाच मान आपण पाहतो. अगदी रस्त्यावर जात असताना देखील ते त्यांच्या पावलांखाली आपले स्वतःचे सदरे, आपल्या स्वतःचे कपडे काढूनही ते त्यांना सन्मानित करतात. कदाचित ही त्यांची आपल्या धर्मगुरूंशी असणारी भेट प्रसंगांमध्ये होत असेल किंवा कुठल्या तरी एका क्वचित अशा समयी त्यांची भेट होत असेल. आणि आपण जे एकमेकांशी वारंवार भेटत असतो, एकमेकांना आम्ही चांगल्या रीतीने ओळखत असतो, अशा वेळेस आपण हा मान, हा सन्मान विसरून जातो. वचन 15 यामध्ये लिहिलेलं आहे, कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये. हा दुसरा सद्बोध पौलाने थेसलोनिकांस या मंडळीत दिला. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. D.L. मोडी हे महान प्रचारक, ते म्हणतात, ज्यांच्यामध्ये आत्मा वस्ती करीतो, ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, ती व्यक्ती इतरांबद्दल तक्रार करणाऱ्यांमध्ये सर्वात शेवटची असते. तिचा दृष्टिकोन हा प्रीतिमय होतो. तिचा इतरांना पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो नेहमी चांगुलपणाने आणि प्रीतीने असतो. तिसरी गोष्ट किंवा तिसरा सद्बोध पौल आपल्याला 19व्या वचनात देतो, आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. प्रियांनो, अधोलोकाचे द्वार म्हणजे मृत्यूचे द्वार, म्हणजे या जगाच्या अधिपतीने निर्माण केलेला पाश तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनापासून परावृत्त करू इच्छितो. याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा एक माणूस मेंढरांचा कळप त्याच्या मागून मुकाट्याने काहीही प्रतिकार न करता चाललेला दिसला आणि मग त्याची विचारणा केली असता त्याला हे विचारण्यात आलं की हा कळप चुपचाप मुकाट्याने तुझ्या मागे असा कसा येऊ शकतो, कारण तू ज्या ठिकाणी चाललेला आहेस ते एक कत्तलखाना आहे, ती एक स्लॉटर हाऊस आहे आणि त्यामध्ये या मेंढरांना सहज तुला नेता येतं, हे कसं शक्य झालं? तेव्हा त्या माणसाने सांगितलं की माझ्या हातात त्यांच्यासाठी चारा आहे आणि मी तो थोडा थोडा खाली जमिनीवर टाकतो आणि ते वेचत वेचत माझ्या मागे येत आहेत. सैतानाजवळ देखील अशा प्रकारचा आम्हाला आमिष दाखविणारा, आम्हाला परावृत्त करणारा, परमेश्वराच्या मार्गातून आमचं मार्ग भ्रष्ट करणारा हा चारा देखील त्याच्याजवळ तो आपल्या हातात दाबून ठेवतो आणि
त्याच्या मागे जाण्याकरिता आम्हाला प्रलोभित तो करत असतो. पवित्र शास्त्रात तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र याच्या 2 अध्यायात 25 आणि 26 वचनात पौल याने स्पष्ट विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देण्याविषयी सांगितलं आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टींबद्दल विरोध करतात किंवा त्याने दिलेली शिकवण याला न जुमानता त्याचा अभेर करून विरोध प्रदर्शित करतात, त्यांना शिक्षण सौम्यतेने देण्याविषयी पौलाने तिमोथेला सूचित केलं. तिथे तो म्हणतो, कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील, म्हणून तो त्यांना सौम्यतेने शिक्षण देत जा. हा सद्बोध तिमोथेला केला गेला. प्रियांनो, आम्ही परमेश्वरामध्ये जेव्हा त्याच्या विश्वासात एकनिष्ठता दर्शविली, सुरुवातीला कदाचित आम्ही फार निष्ठावान राहिलो. सुरुवातीच्या काळात कदाचित आमची प्रीती ही अगदी मनापासून होती, परंतु कालांतराने ही आमची परमेश्वरावरची प्रीती थंडावल्यासारखी तरी झाली नाही. याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, उपदेशकाच्या पुस्तकात शलमोन राजाने जशा रीतीने आपल्या अनुभवातून आपल्यासाठी काही गोष्टी शिक्षणादाखल दिलेल्या आहेत, तिथे तो म्हणतो की मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले. जेव्हा त्याने पाहिलं की परमेश्वरावरची त्याची प्रीती, परमेश्वराबद्दलची त्याची निष्ठा, परमेश्वरावर अवलंबून राहण्याची त्याची मनोमन इच्छा जेव्हा हळुवारपणाने जगिक सुख, प्रलोभन, धन आणि सर्व प्रकारचं वैभव हे सर्व करताना त्याला परमेश्वरापासून तो वेगळा कसा झाला याचं तो परीक्षण करीत होता. तो म्हणाला, मी केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले, तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. भूतलावर हित असे कशातच नाही. सुरुवातीला देवासाठी म्हणून वागणारा, जगणारा, नंतर केवळ स्वतःचा नफा आणि स्वतःचा आनंद प्राप्तीसाठी झटणारा हा शलमोन आता म्हणतो की हे सर्व काही वायफळ आहे, हे सर्व काही व्यर्थ उद्योग आहेत. प्रियांनो, स्वतःचे रूपांतर परमेश्वराला दाखवणे, परमेश्वराला आवडणारा यज्ञ त्याच्यापुढं सादर करणे आणि त्याच्या आत्म्याला विझू न देणे, ही 3 महत्त्वपूर्ण गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयापूर्वी आपल्याला ह्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी साध्य करायच्या आहेत. आणि म्हणून तो 5व्या अध्यायाच्या 23व्या वचनात थेसलोनिकाकरास पत्र याच्या 5व्या अध्यायाच्या 23व्या वचनात तो म्हणतो, शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊत. आम्हाला ठाऊक नाही की तो केव्हा येणार. मागच्या आठवड्यातच एका बंधूशी माझं बोलणं चाललेलं असताना ते म्हणाले की आता हा शेवटचा काळ आहे,
केवळ 7.5 वर्ष उरलेली आहेत. 7.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची. आणि ही जी चिन्ह आपण पाहत आहोत, ही जी महामारी आपल्या डोळ्यासमोर आहे, हे त्या प्रभूच्या आगमनाचं चिन्ह आहे अशी समजूत लोकांची झालेली आहे. म्हणून या येणाऱ्या 7.5 वर्षांमध्ये हे जग आणि जगातील सर्व काही संपणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे अशी शिकवण कदाचित प्रचलित होत असेल. आपल्याला ठाऊक नाही की तो केव्हा येणार आहे, परंतु आपल्याला खात्री आहे की तो येणार आहे. आणि म्हणून त्याच्या आगमन समयी आमचा आत्मा, आमचा जीव व आमचे शरीर हे निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावीत म्हणून आपल्याला तयारीत राहण्याची गरज आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवू. त्याच्या या शिकवणीकडे आमचं लक्ष राहू आणि या 3 मूलभूत महत्त्वपूर्ण गोष्टी आमच्या जीवनात आध्यात्मिक लाभ आणण्याकरिता सार्थक ठरो. देव बाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. मंडळीतील ज्या प्रियजनांनी मागील आठवड्यात आपले वाढदिवस साजरे केले असतील, लग्न वर्धापन दिन साजरे केले असतील, कुठली विशेष परमेश्वराच्या आशीर्वादाची अनुभूती घेतली असेल, त्या सर्व प्रियजनांना विनंती आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आहात गुडघ्यांवर या. आपण परमेश्वराजवळ उपकार स्तुतीची ही प्रार्थना यावेळेस सादर करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या लेकरांवर प्रीती करणारा परमेश्वर आहेस. ज्या प्रिय लोकांनी आपला वाढदिवस मागील आठवड्यात साजरा केलेला असेल, आज करत असतील, परमेश्वरा त्या सर्व प्रियजनांवर तुझी कृपादृष्टी आहे. तुझ्याकडून मिळणारं ते सामर्थ्य, तुझ्याकडून मिळणारी ती उत्तम आशीर्वादांची वृष्टी या प्रिय लेकरांवर आहे. म्हणूनच दिवस हा आनंदाचा समय आणि परमेश्वरा तुझ्याकडून मिळणाऱ्या आयुष्याची दोरी त्यांनी एका नवीन वर्षात पदार्पण करताना पाहिलेली आहे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या सर्व प्रियजनांना तू उत्तम आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांच्यामधील प्रीती, त्यांच्यामधील तुझ्यावरची असलेली निष्ठा, तुझ्यावरचा विश्वास कायम ठेव आणि परमेश्वरा त्यांना दीर्घ आयुष्य देऊन त्यांच्या जीवनाचं कल्याण त्यांच्या डोळ्यापुढं तू ठेव. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. ज्या उभयतांनी आपला लग्न वर्धापन दिन साजरा केलेला आहे, परमेश्वरा त्यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनाला तू आशीर्वादित केलं, फलद्रूप केलं आणि आजपर्यंत तू त्यांना एकमेकांबद्दलची प्रीती, एकमेकांचा सन्मान आणि एकमेकांवरची निष्ठा तू कमी होऊ दिली नाहीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या प्रियजनांना आम्ही तुझ्या सानिध्यात आणतो. परमेश्वरा तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनावरून तू आपला हात पुढं कर आणि या उभयतांवर तू अशा रीतीने ठेव की त्यांचं कौटुंबिक वैवाहिक जीवन आशीर्वादाने, सर्व प्रकारच्या फलप्राप्तीने, सर्व उत्तम दानांनी परमेश्वरा हे उभयता परिपूर्ण होतील आणि त्यांचा आत्मा, जीव आणि त्यांचं शरीर परमेश्वरा तुझ्यामध्ये सुरक्षित राहील अशी दयादृष्टी तू या प्रियजनांवर कर. ज्या प्रियजनांनी अद्भुत रीतीने तुझा साक्षात्कार, तुझं गोड अनुभव घेऊन परमेश्वरा ते आज उपकारस्तुतीचा यज्ञ तुझ्या पुढे सादर करत असतील, त्या सर्वांना तू विशेष आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांच्या जीवनात तुझी उपस्थिती अशीच असू दे आणि त्यांना तू सुखी, आनंदी आणि यशस्वी असं ठेव. इथून पुढे त्यांचं जीवन तू आपल्या हाती घेऊन सुरक्षित कर. आणि ह्या सर्व प्रियजनांनी गुडघ्यांवर येऊन जी कृतज्ञता तुझ्यापुढं व्यक्त केलेली आहे, त्या सर्व प्रियजनांना तू स्वर्गातून आशीर्वाद पाठव. त्यांना तू दीर्घायुष्य, कौटुंबिक सुख आणि त्यांच्या जीवनात झालेले उपकार या सर्व गोष्टींबद्दल आशीर्वादाने परिपूर्ण कर. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवीत. या सर्व प्रियजनांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर उभे करीत. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने केली आहे म्हणून तो ऐक. आमेन.
मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 हे गीत गात असताना आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे जे काही समर्पण आपण परमेश्वराच्या राज्याकरिता देणार आहोत ते वेगळं करून आपण हे गीत गात असताना ते देवापुढं सादर करू. तन मन धन प्रभू तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी. सकल तुझे हे तुझे दिलेसी. अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे. अभिमाने पूर्वी समजतसे. अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम साया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे. दास तुझ्या चरणांचे सारे. प्रिय कर तुझी धरी. तन मन धन प्रभु तव चरणी. बेत विचार ही हर मम करणे अवलंबे. इच्छेवर तव बा अवलंबे. इच्छेवर तव बा करितो मन धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी. पतित तुला गा शरणागत मी. पतित तुला गा जय दे भवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी. सकल तुझे हे तुझे दिलेसी. अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझी दया, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आम्हावर आहे आणि म्हणूनच आम्ही आजपर्यंत या क्षणापर्यंत जे काही कमवू शकलो ती केवळ तुझी दया आहे, तुझ्या कृपेमुळे आहे हे आम्ही मान्य करीतो. प्रेमळ पित्या, ज्या प्रियजनांनी आपल्या मिळकतीतून, आपल्या कमावलेल्या गोष्टींमधून जो अल्पसा भाग तुझ्यासाठी वेगळा केलेला आहे, त्या सर्व प्रियजनांना त्यांच्या या देण्यातून तुझं गौरव करण्याची संधी दे. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण तू आम्हा लेकरांना पडू दिली नाहीस आणि म्हणूनच आम्ही आमच्यातील उत्तमातलं उत्तम तुझ्या पुढं समर्पण सादर करू इच्छितो. हे तू स्वीकार करावंस. याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या गौरवासाठी होईल असं तू दयेने आणि कृपेने करावं अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. मंडळीतील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक देणारा हात तू आशीर्वादित कर.
कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण या प्रियजनांना तू पडू देऊ नकोस. उत्तम पदार्थांनी तू या सर्व कुटुंबियांना तृप्त कर आणि आमच्या मंडळीत परमेश्वरा तुझ्या राज्याच्या विस्ताराकरिता कुठेच कमतरता भासणार नाही इथपर्यंत आशीर्वाद या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला दे, प्रत्येक सभासदाला दे, प्रत्येक विश्वासणाऱ्याला दे. हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणताना प्रभू आम्ही तुझ्या केलेल्या महान उपकारांची जाणीव ठेवून हे समर्पण तुला सोपवितो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करूया. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत आणि त्याच्या भयात सदैव स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि आज या भक्तीत एकरूप झालेल्या देवाच्या प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर, प्रत्येक लहान थोरांबरोबर आता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.